ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर तुमचा आज सोलापूर दौरा सुरू होत आहे. एकंदरीत ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात किंवा ओबीसी आरक्षण टिकवण्यासंदर्भात हा दौरा आहे. खरं तर जरांगे पाटील देखील 28-29 तारखेला आंदोलन करत आहेत, उपोषण करीत आहेत. या पार्श्वभूमीवर खरं तर ते देखील सोलापूरमध्ये आहेत. काय सांगाल, तुमचा देखील सोलापूर दौरा? खरं तर जरांगेंचा दौरा झाला म्हणून आम्ही जातोय असं नाहीये. तर ओबीसी बांधवांना आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना जे हे मध्ये 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 लुडबुड करतात ना, म्हणजे अगदी उदयजी सामंत पासून ते अगदी प्रसाद लाडापर्यंत आणि विखे पाटलांपर्यंत ह्या लोकांना प्रश्न विचारणार आहोत. आणि ह्या लोकांना तर प्रश्न विचारूच, पण ओबीसींचे जे नेते आहेत मंत्रिमंडळातले वगैरे सगळे, हे का शांत आहेत, हा पण प्रश्न आम्ही सोलापूरच्या पत्रकार परिषदेत विचारणार. खरं तर जरांगे पाटील यांचा दौरा असला किंवा कोणताही उपोषण असलं की तुमचं देखील उपोषण होत असतं. खरं तर याला प्रति आव्हान म्हणायचं का प्रति कॉपी म्हणायचं? आव्हान पण म्हणू नका, कॉपीही म्हणू नका. आम्हाला आमचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी आम्हाला अधिकार दिलेले आहेत. त्यांना जसे मागण्याचे अधिकार आहेत त्यांनी घ्यावं, आम्ही त्यांना विरोध नाही करत. पण मराठा समाज ओबीसी मध्ये आज 100% पोहोचलेला आहे, आलेला आहे. मराठवाड्यातली जी दाखल्यांची संख्या पाहता आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. ओबीसी बांधवांनो, करा किंवा मरा. तुम्ही आत्ता जर नाही जागा झाला तर तुम्ही भविष्यात कधीच तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी ओबीसींची अख्खी कायनात अरबी समुद्रामध्ये नेऊन बुडवलेली आहे. पण सर, आंदोलनाच्या वेळी गेल्या वेळेच्या आंदोलनाच्या वेळी कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. कसं पाहता? मग कायदा सुव्यवस्थेचा विचार फक्त लक्ष्मण हाकेंनी करायचा का? मनोज जरांगे ज्यावेळी मुख्यमंत्र्यांची आईमाई काढतो त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही. मला एक महाराष्ट्रातल्या काही मंत्र्यांना, आमदारांना सवाल आहे की आम्ही एखादा शब्द जर बोललो तर त्यांना एवढ्या इंगळ्या डसतात किंवा आम्ही बघून घेऊ म्हणतात. पण मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांची आईमाई काढत असताना प्रसाद लाडनं कुठं शेपूट घातलंय? काढली की नाही आईमाई? काल प्रसाद लाड म्हणाले की लक्ष्मण हाकेंनी मुख्यमंत्र्यावर बोलावं. अरे तो मनोज जरांगे फाळकूट, तो उठ सूट मुख्यमंत्र्याची आईमाई काढतोय. तिथं काय तुझा हात काय पार्श्वभागात गेलाय का? प्रसाद लाड म्हणतात की लक्ष्मण हाके मागे 5 लोक आहेत, कुठेतरी वडापावची गाडी तर टाकून देणे बघा. अरे वडापावची गाडी चालवणारा माणूस हा कष्टाचं, घामाचं, प्रामाणिकपणाने तो काम करतोय. तुझ्यासारखी दलाली तर करत नाही ना. तू महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांचे रोजगार तुझ्या क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीला घेतलेत. मी त्या दिपके वगैरे सीजेपीला मी सांगेन की महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये MLC घेऊन बसलेला एक दलाल बसलेला आहे तिथं. या दलालानं महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांचे रोजगार आपल्या क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीजकडे घेतलेले आहेत आणि त्याचे पगार तो करतोय. तिथं आरक्षण धोरण पाळलं जात नाही, तिथं PF भरला जातो का माहित नाही, तिथं महिलांचे कायदे लागू होतात का माहित नाही, कामगार कायदे लागू होतात का माहित नाही. रिश्वतखोर माणूस आणि परत MLC वर आणि परत आरक्षणाच्या प्रश्नावर भांडतो. खरं तर जरांगेंनी भांडायला कुणाला पाहिजे? ह्या प्रसाद लाड सारख्या हरामखोर माणसाच्या विरोधामध्ये भांडायला पाहिजे. प्रसाद लाड हे देखील म्हणतात की लक्ष्मण हाकेंनी मुख्यमंत्र्यांच्यावर टीका करून बघावी, संपूर्ण महाराष्ट्र बघेल मी कशी टीका. म्हणजे आम्ही टीका केली की तू मला मारायला येणार, आणि जरांगेंनी आईमाईवरनं शिव्या दिलेत त्याला तू काहीच करणार नाही. हा कसला दुजाभाव? म्हणजे प्रसाद लाडच्या पण डोक्यावर परिणाम झाला की काय? म्हणजे आपल्या जातीच्या माणसाला मी तर काल आरोप केलाय की प्रसाद लाड जो तिकडे जातो ना, हे वातावरण जे गरम केलंय ना, हे प्रसाद लाडनीच केलंय. या मनोज जरांगेच्या आंदोलनामागं प्रसाद लाडच आहे. प्रसाद लाडनंच पैसे पुरवलेत, फिडिंग केलंय या मनोज जरांगेला. आणि मनोज जरांगेला फिडिंग करत असताना चंद्रशेखर बावनकुळे साहेबांवरची टीका असेल, एकनाथरावजी शिंदे साहेबांवरची टीका असेल, देवेंद्र फडणवीस साहेबांचे पार बाप काढला रो. या मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचा बाप काढला. त्यावेळी प्रसाद लाड तुझ्या काय हाताला लखवा मारलाय का जिभीला लखवा मारलाय? बोल ना त्या फाळकुटावर. आम्ही बोललो तर तुला एवढा राग येतो? मुख्यमंत्र्यांचा बाप काढला जात असताना तू काय करतोयस? आणि तू ये तर सामने बघूच मग. प्रश्नच नाही. अरे प्रसाद लाड, तुम्हाला खरं सांगू का, महाराष्ट्रातलं भाजपचे जे सरकार डुबणार आहे ना, ते फक्त एका प्रसाद लाडमुळे डुबणार आहे. इथून पुढच्या कालावधीमध्ये प्रसाद लाड आणि लक्ष्मण हाके हेच गणित तुम्हाला बघायला भेटेल. थेट थेट सामना.
अरे लाखो तरुणांचे बेरोजगार त्या क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीजकडे घेणं. अरे उद्या पोलीस डिपार्टमेंटचं, आता महाराष्ट्रातलं सुरक्षा विभाग वगैरे हे आहे ना, याचा जरा अभ्यास करायचा आहे. आता 250 कोटीचा घोटाळा झाला म्हणून 5 अधिकाऱ्यांना आकाश फुंडकर साहेबांनी, मंत्री महोदयांनी निलंबित केलंय. एकतर सेवानिवृत्त झालेल्या माणसाचा सगळे त्याचे पुढचे सगळे लाभ थांबवलेले आहेत. अहो, पोलीस डिपार्टमेंटचं सुद्धा खाजगीकरण करून या प्रसाद लाडच्या क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीजला देतील. महाराष्ट्रातल्या विरोधकांनो, विरोधी पक्षाच्या नेत्यानो, अरे काय भ्रष्टाचार करतो हा लाड नावाचा भामटा. अरे ह्याच्यावर बघा जरा, अभ्यास करा ना, वाढवा ना. काय बोलताय? भयंकर आहे राव महाराष्ट्रामधलं हे. मी अभिजित दिपकेंना आव्हान करेल, आम्ही रस्त्यावर माणसांमध्ये मिसळणारी माणसं आहोत. प्रसाद लाडला चॉपर कुठून आलं? प्रसाद लाडच्या कंपन्यांना सरकारचे किती जॉब गेलेत? तिथं आरक्षण धोरण पाळलं जातंय का? तिथं काय सामाजिक न्यायाचं तत्व राबवलं जातंय का? या गोष्टीवर विचार विमर्श होणं आवश्यक आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं आहे, भाजपचं सरकार जे समुद्रात डुबल ना, ते फक्त एका प्रसाद लाडमुळे डुबेल, हे मी आज लिहून देतो. आणि आजपासून मी या मोहिमेवर काम करायला सुरुवात करतोय. वडापाव ची गाडी चालवण्याची लायकी आमची काढतोय ना, आणि मला बघून घ्यायची भाषा बोलतोय ना, तुझ्यात हिंमत असेल ना, मनोज जरांगेला बोलून दाखव. तू मागे इतिहासात बोलला, हे बोलला, ते बोलला. अरे काल बोललाय ना प्रसाद लाड, रोज प्रसाद लाड. अरे रोज मनोज जरांगे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची आयमाई काढतोय. तू खरा मर्द असशील ना, बोल ना जरांगेला. अभिजित दिपकेंना भेटू शकतो, का नाही भेटणार? मुळात प्रश्न असा आहे, जो संविधान मानतो, जो इथल्या बहुसंख्य लोकांचे सामाजिक न्यायाचे हक्क अधिकार मानतो, त्या माणसाला भेटायला मला काहीच अडचण नाही. तो भाजपमधला असला तरी चालेल. आम्ही फक्त सामाजिक न्यायासाठी झटणारी माणसं आहोत, आरक्षणासाठी झटणारी माणसं आहोत, शोषित वंचित पीडित माणसांसाठी झटणारी माणसं आहोत. शिक्षणातला गळतीचं प्रमाण कुणाचं आहे? कुणाच्या मुली आजही 5वीच्या पुढे शिक्षण घेऊ शकत नाहीत? मुलं मिलिटरीची आणि पोलीस भरतीची तयारी करत असताना त्यांना काय यातना सहन कराव्या लागतात? शेतकऱ्याच्या पोराला डॉक्टर व्हायचं म्हटलं, इंजिनियर व्हायचं म्हटलं तर त्याला काय यातना सहन कराव्या लागतात? ह्या चॉपरमधनं फिरणाऱ्या हरामखोर प्रसाद लाडला काय माहिती आहे? खाजगीकरण करून 1 लाख नोकऱ्या आपल्या बुडाखाली घेणारा, आणि त्याच्यावरती 12%, त्याच्या 76% मी परत महाराष्ट्राला ओरडून सांगतोय की महाराष्ट्राच्या सगळ्या नोकऱ्या प्रसाद लाडच्याच कंपनीला टेंडर कशी भेटतात? हा सवाल आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझा. लायक कंपन्या नाहीत महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये? अरे अन्नधान्य, समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांना अन्नधान्य भाजपाला पुरवण्यापासून सुरक्षा रक्षकापर्यंत कोणाचे कामगार आहेत आणि कोण पगार देतं? किती दिवसानं देतं? कोण आहे हा प्रसाद लाड? तुमच्या माईचा जावई आहे का? या माई घालायला तुम्ही एवढे 1 लाख रोजगार देताय? अरे 1 लाख तरुणांना मी रोजगार देतो, मला गुगलवर सर्च करावं. अरे गुगलवर सर्च केलं तर हा माई घाला गव्हर्नमेंटचे जॉब लागतोय. यानं कुठलं क्लस्टर डेव्हलप केलंय का? यानं कुठलं एखाद्या परदेशी कंपनीतलं एखादं प्रोडक्ट आणलंय आणि त्याच्यातून त्यानं रोजगार उपलब्ध केलाय? अरे हा भामटा, दलालखोर, रिश्वतखोर, तो काय बोलतोय मला? एकंदरीत जरांगेंच्या मागं मोठा नेता आहे असं म्हटलं गेलं होतं. त्यावर हाके असतील किंवा सदावर्ती यांना काय घंटा असं जरांगेंनी एकदा घेऊन या ना समोर. माझी मीडियाला विनंती आहे. इशारा करून. हो, त्या मनोज जरांगेला एकदा माझ्या समोर घेऊन या. दादा, महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हटला होता. त्याला आता खरं तर गतरेव माडखोलकरांना, पत्रकारांनी प्रश्न विचारला होता यशवंतराव चव्हाणांना, हा महाराष्ट्र मराठ्यांचा होणार का काय? मराठी माणसांचा होणार. त्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं होतं, हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार. मनोज जरांगेला तो मराठ्यांचा करायचा आहे. आणि इथल्या मंत्रिमंडळ आमदार सगळे आहेत ना, सगळे दहशतीखाली वावरतात या मनोज जरांगेच्या. एक माणूस ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नाही. एक माणूस. बरं, इतर समाजाचे बोलत नाहीत ती नाहीत, ओबीसी समाजाचे नेते सुद्धा बोलत नाहीत. तुम्ही आता नाही बोलणार, पण ज्या दिवशी ओबीसी उठेल, ज्या दिवशी ओबीसीला समजेल, त्या दिवशी ओबीसीच्या नेत्यांचं सुद्धा डिपॉझिट जप्त झालेलं असेल. मुख्यमंत्र्यांचं ऐकून कुठेतरी चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रमाणपत्र रद्द केलं असं देखील जरांगे. हे बघा, ते एकदम काय बोलतंय आणि काय नाही बोलत. चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे ओबीसीच्या सब कमिटीचे अध्यक्ष झाले, ते ओबीसीचे नेते. यापेक्षा चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्रातल्या तमाम सर्व प्रश्नावरती आणि सर्व अशी त्यांची इमेज आहे. त्यामुळं एवढ्या मोठ्या लेवलचा, एवढा प्रदीर्घ अनुभव असलेला माणूस
मला नाही वाटत असं काही करू शकतो. आणि आम्ही 2 दिवस झालं सांगतोय ना की जात पडताळणी समिती जी असते ती न्यायालयाचं काम करते, न्यायदानाचं काम करते. आणि एखाद्या मंत्र्याने त्याला फोन केला असेल तर ते न्यायात हस्तक्षेप करण्यासारखं आहे. खरं तर ही सध्या जरांगे एकनाथ शिंदे यांना देखील टीका करताना दिसत आहेत. कसं जरांगे हे दुतोंडी मांडूळ आहे. जरांगे आज काय बोलल, दुपारी काय बोलल आणि सकाळी काय बोलल. जरांगे म्हणला इशारा सभा, माणसं दिसली नाहीत आजूबाजूला, लगेच म्हणला इशारा सभा नाही 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 माझी इशारा सभा नाही, माझा दौरा आहे. त्यामुळं जरांगेने आता पश्चिम महाराष्ट्रात येऊन पश्चिम महाराष्ट्रातला गावगाडा काय आहे हे जरांगेला माहिती नाही. हे भ्रमात आहेत, भ्रमात. मुळात महाराष्ट्रामध्ये ओबीसी किती राहतात, माळी किती राहतात, धनगर किती राहतात, वंजारी किती राहतात, ओबीसी घटक किती राहतो, बंजारा किती राहतो, हे जरांगेला कुठलंही कॅल्क्युलेशन माहीत नाही. जरांगे हा भ्रमात आहे. जरांगेच्या भ्रमाचा भोपळा येऊ घातलेल्या निवडणुकीत आम्ही फोडू. आणि हिंमत असेल ना जरांगेने असं पुढाऱ्यावर, मुख्यमंत्र्यावर बोलण्यापेक्षा जरांगेनं पक्ष काढावा आणि निवडणुकीत उतरावं. कशाला असली नौटंकी करतो, दहशतवाद करतो, इन्फ्लुएन्सर 4 बरोबर घेतले म्हणजे तू नेता झाला हे डोक्यातनं काढून टाक. काल खरं तर रस्ता बंद केला, हाणामारी किंवा दगडफेक होण्याची चिन्ह होती. खरं तर आंदोलन मोडण्याचं काम चालू होतं, अशी देखील जरांगेने टीका. ते काही टीका करतं. अटेन्शन सिकिंग अंगात येण्याचा प्रकार माहितीये का गावगाड्यामध्ये. माझ्याकडे बघा बघा बघा, देव माझ्याकडे बघा बघा बघा, तो प्रकार आहे हा. खरं तर तुम्ही अनेक दिवसांपासून ही लढाई लढताय. एका बाजूने प्रमाणपत्र रद्द झाली, जरांगेंनी आता 29ला आंदोलन सुरू केलेलं आहे. कसं पाहता या आरक्षणासंदर्भात? कारण सद्यस्थितीतली लढाई तुमचा देखील आजपासून दौरा चालू होतोय, त्यांचं आरक्षण टिकवण्यासाठी दौरा आहे. कसं कालची आकडेवारी पाहता ओबीसीचं आरक्षण 99 पॉइंटमध्ये संपलेलं आहे. ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. या अर्थानं म्हणतोय की ओबीसीच्या रकान्यात प्रमाणपत्र रद्द करायचं काम. मराठे इन्क्लूड झालेत ओबीसीत ऑलरेडी कुणबीकरणाद्वारे, बोगस पत्रकारांद्वारे. परवा दिवशी त्या दहीतोंडेंची जी मुलाखत घेतली त्यामध्ये काय इरेग्युलेशन केलं मी सोलापूरच्या सभेत सांगणार आहे. किती भामट बोलला मनोज जरांगे तिथं. सभा उद्या, सभा म्हणजे पत्रकार परिषद उद्या आहे ना सोलापूरमध्ये पत्रकार परिषद. कसं एकंदरीत आपलं उपोषण असणार आहे, कसं पुढे? नाही उपोषण वगैरे सोडा, आम्ही घेऊन निर्णय. तो उपोषण करायचंच असेल तर क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीच्या विरोधामध्ये लक्ष्मण हाके इथून पुढं दुख रेड्याला आणि इंजेक्शन पकालीला असं नाही होणार. लक्ष्मण हाकेला जर खरंच आंदोलन करायचं असेल, आता आमचं ओबीसी आरक्षण तर संपलंय. ओबीसी बांधव जसं सांगतील तसं आम्ही इथून पुढे वागू. ओबीसींना जर ह्यात इंटरेस्ट नसेल तर लक्ष्मण हाके क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीच्या विरोधामध्ये मुंबईमध्ये उपोषणाला बसवेल आणि अख्खं सरकार नाही समुद्रात बुडवलं नाव आपलं. कधीपासून होईल ना, येऊ द्या, स्टेप बाय स्टेप होऊन जाईल सगळं. नक्कीच हे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत. खरं तर आज सोलापूर भेटीच्या दौऱ्यावरती आहेत. खरं तर जरांगे पाटील देखील आज सोलापूरमध्ये आहेत. सोलापूरमध्ये जाऊन खरं तर ओबीसी बांधवांची ते भेट घेणार आहेत आणि एकंदरीतच पुढील जी रणनीती आहे किंवा पत्रकार परिषद आहे यातून आपली जी रणनीती आहे किंवा ओबीसी समाजाच्या ज्या मागण्यांच्या संदर्भात जी माहिती आहे ती मांडणार आहेत. कॅमेरा पर्सन विकी सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.